चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 18 डिसेंबर सोमवार अत्यंत विशेष आणि सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे चंपाषष्ठी। बघा, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी षष्ठी तिथी असते या तिथीला चंपाषष्ठी ही साजरी केली जाते। खरं तर या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड या रूपांचं पूजन केलं जातं। बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेकांचे देवस्थान हे श्री खंडोबाराया आहेत आणि या दिवशी खंडोबारायांच्या पूजेला हे विशेष महत्त्व आहे। या दिवशी आपल्याला बघा भगवान श्री विष्णूंची, मार्तंड भैरवांची आणि त्याचबरोबर आपल्याला शिवशंकरांची आराधना सेवा करायची असते। खरं तर आज करायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या चंपाषष्ठीचा एक विशेष आणि सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, आजच्या दिवशी आपल्याला प्रदोष समयी म्हणजे सायंकाळी या विशिष्ट पद्धतीने स्नान करायचं आहे। स्नानाच्या पाण्यात या काही विशिष्ट वस्तू घालायच्या आहेत। या वस्तू घालून जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या आयुष्यातील 18 विश्व दारिद्र्याचा नाश होईल, घरातील गरिबी कुठेतरी संपत जाईल, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात असलेली जी संकट आहे ती संकट संपत जातील। खरं तर षष्ठीचा दिवस म्हणजे जी षष्ठी तिथी असते ही नकारात्मकता संपवण्यासाठी, घरातील बाधा संपवण्यासाठी, कुठल्या प्रकारची वाईट शक्ती जर घरात वास करत असेल तर या वाईट शक्तीचा, इडापाड्याचा नाश करण्यासाठी ही षष्ठी तिथी विशेष महत्त्वाची समजली जाते आणि यात चंपाषष्ठी आहे। त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी जितकं स्नानाचं महत्त्व आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्व हे प्रदोष समयी केलेल्या स्नानाचं आहे। कारण शंकराच्या कुठल्याही पूजा, व्रत, विधी तुम्ही जर करत असाल तर त्याचं जे महत्त्व आहे ते सर्वात जास्त हे प्रदोष समयाचं असतं। बरेच लोक आज चंपाषष्ठीच्या दिवशी प्रदोष व्रत करतात, प्रदोष सेवा करतात। बऱ्याचशा उपाय आणि सेवा ह्या प्रदोष समयीच केल्या जातात। बघा, सकाळी जरी तुम्ही स्नानाच्या पाण्यात किंवा अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू घातल्या असेल, त्याने स्नान केलं असेल तर या सायंकाळी 5:30 नंतर ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला या काही वस्तू घालून स्नान करायचं आहे, जे स्नान केल्याने तुम्हाला आजच्या दिवसाचं संपूर्ण फळ लाभेल। साक्षात मार्तंड भैरव आणि शंकरांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेली जी शत्रुपीडा, जी विघ्न, संकट, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्यांचाच नाश होईल। बघा, आज सायंकाळी जरी तुम्ही सकाळी व्यवस्थित स्नान केलं असेल, सकाळी या काही वस्तू घालून स्नान केलं असेल तरी लक्षात ठेवा आज प्रदोष समयाचं जे स्नान आहे ते विशेष महत्त्वाचं आहे। त्यामुळे सायंकाळी जर तुम्ही काही सेवा करणार असाल, सायंकाळी जर काही उपाय करणार असाल किंवा आजच्या ज्या सेवा आणि उपाय आहेत ते शक्यतो आपल्याला सायंकाळी म्हणजे प्रदोष समयीच करायचे आहेत। मग त्या सेवा करण्या अगोदर, ते उपाय करण्या अगोदर किंवा आज जरी तुम्ही काही नैवेद्य बनवणार असाल तर तो नैवेद्य बनवण्या अगोदर तुम्हाला या विशिष्ट पद्धतीने स्नान करणं हे अत्यंत आवश्यक आहे। बघा, आपल्याला काय करायचंय, खरं तर 4-5च्या दरम्यान आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे, ज्याला आपण हळद असं म्हणतो। ठीक आहे, थोडासा भंडारा जो मार्तंड भैरवांना अत्यंत प्रिय आहे। हा भंडारा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेली शिवशंकरांची पिंडी असेल किंवा मग मार्तंड भैरवांची मूर्ती किंवा फोटो, प्रतिमा असेल त्याच्यावरती अर्पण करायचा आहे। अर्पण करत असताना मार्तंड मल्हारी जो जप आहे तो जप तुम्हाला करायचा आहे। ज्यांना मार्तंड मल्हारी जप येत नसेल त्यांनी फक्त आपल्या खंडोबांचा जो आपण नेहमी मंत्र म्हणतो, यलकोटे यलकोटे जय मल्हार, यलकोटे यलकोटे जय मल्हार, या मंत्राचा जप केला तरीही चालेल। जर तुम्हाला मार्तंड मल्हारी मंत्र येत असेल तर तुम्ही तो म्हटला तरी चालेल। गुगलवरती सहज तुम्हाला मिळेल किंवा यूट्यूबवरतीही सहज अवेलेबल आहे। ठीक आहे, हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला थोडासा जो भंडारा आहे तो भंडारा तुम्हाला थोडा थोडा करत शिवशंकरांच्या पिंडीवरती किंवा मार्तंड भैरवांच्या मूर्तीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। आता जर तुमच्याकडे भंडारा अवेलेबल नसेल, जो जेजुरीवर आपण आणतो किंवा पूजेच्या दुकानात भेटतो, ज्यांच्याकडे हा भंडारा अवेलेबल नसेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये जी पूजेसाठी हळद वापरतो ती हळद वापरली तरीही चालेल। ठीक आहे, हे करत तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतर जेव्हा 6-6:30 वाजता तुम्ही स्नानासाठी जाल तर त्यावेळेस तो जो अर्पण केलेला, मूर्तीवरती, प्रतिमेवरती अर्पण केलेला जो भंडारा किंवा जी हळद आहे ती तुम्हाला तिथून बाजूला काढायची आहे, एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायची आहे। ठीक आहे, यातील थोडीशी हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे। जेवढी तुम्ही हळद किंवा भंडारा घेतला आहे त्यातील थोडीशी हळद ही अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे। शिवाय अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र, गंगाजल तुम्हाला घालायचं आहे। त्यानंतर
तुम्हाला पांढरे किंवा काळे तीळ जर तुमच्या घरामध्ये असतील तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचे. त्यानंतर जो थोडासा भंडारा तुम्ही वाटीमध्ये शिल्लक ठेवलेला आहे, तर या शिल्लक ठेवलेल्या भंडाऱ्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल घालायचं आहे किंवा साधं आपल्या घरातलं जे पाणी असतं हे पाणी तुम्हाला घालायचं आहे. हे सर्व मिक्स करायचं आहे. त्यानंतर हे जे भंडारा आणि हे जे पाणी मिक्स होईल, याची जी पेस्ट होईल, ही तुम्हाला स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या अंगाला तुम्हाला लावून घ्यायची आहे. लावत असताना एलकोट एलकोट जय मल्हार या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही अंघोळीसाठी तुमच्या बाथरूममध्ये जाल तर त्यावेळेस बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो, जे अंघोळीचं पाणी असतं ते पाणी डोक्यावरून घेतो किंवा असंच अंगावरून घेतो. तर आजच्या दिवशी तुम्हाला सर्व जे तुम्ही वस्तू घातलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये ते सर्व तुम्हाला मिक्स करायचं आहे. ठीक आहे, पाणी किंवा तांब्या किंवा जो मग असेल त्याने सर्व पाणी मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर सगळ्यात अगोदर एक तांब्याभर पाणी तुम्हाला तुमच्या उजव्या खांद्यावर अर्पण करायचं आहे. तुमचा जो उजवा खांदा आहे त्या उजव्या खांद्यावरती अर्पण करत तुम्हाला पुन्हा एकदा मार्तंड मल्हारी जप म्हणायचा आहे. नसेल तर पुन्हा एकदा एलकोट एलकोट जय मल्हार या मंत्राचा जप करत संपूर्ण तुम्हाला शरीरावरती हे पाणी अर्पण करायचे. सगळ्यात अगोदर उजव्या खांद्यावर, त्यानंतर डाव्या खांद्यावरती आणि मग त्यानंतर तुम्ही डोक्यापासून हे पाणी तुमच्या शरीरावरती अर्पण करायचं आहे. म्हणजे शरीरावरती तुम्हाला या पाण्याने वर्षाव करून तुम्हाला अंघोळ करायचं आहे. तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे. बघा, हळद किंवा भंडारा ही अशी गोष्ट आहे, खरं तर भंडारा आणि हळद ही एकच वस्तू आहे जी खंडेरायांना अत्यंत प्रिय आहे आणि आजच्या दिवशी याच भंडाराचं जे महत्त्व किंवा हळदीचं महत्त्व आहे ते विशेष आहे. खरं तर हळद ही आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, शत्रुपीडा, किती मोठी संकट, विघ्न, आजारपण असेल तर ती संपवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर धन आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हळद ही अत्यंत विशेष समजली जाते. हळद सोबत आपण जेव्हा तीळ घालू, तीळ हे शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहेत. बघा, संपूर्ण श्रावण महिना असेल किंवा प्रत्येक सोमवारी आपण तिळांचा वर्षाव किंवा तिळांची शिवमूठ जी आहे ती पिंडीवरती अर्पण करत असतो. ह्या वस्तू त्यासोबत गोमूत्र, ह्या सर्व वस्तू जेव्हा तुम्ही एकत्रित कराल आणि त्या पाण्याने जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा तुमचं शरीर हे संपूर्णपणे शुद्ध होईल. कुठलीही बाधा तुम्हाला जळलेली असेल, कुठलाही रोग असेल, कुठलाही आजार असेल, कुठलीही इडापिडा तुमच्या मागे असेल, कुठलीही साडेसाती असेल तर त्या साडेसातीचा, इडापिडेचा, सगळ्या वाईट गोष्टींचा त्याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी अंत होईल, शेवट होईल. आणि त्यानंतर तुम्ही ज्या सेवा कराल, म्हणजे हे स्नान केल्यानंतर त्या पुढच्या तुम्ही आज ज्या सेवा कराल, जे उपाय कराल, ज्या पूजा कराल त्या सगळ्यांचा तुम्हाला लाभ प्राप्त होईल. बऱ्याच वेळा काय होतं, आपण बाधित असतो, बऱ्याच वेळा आपल्या मागे इडापिडा असते, संकट असतात, विघ्न असतात, कुठली तरी बाधा आपल्याला त्रास देत असते आणि त्यावेळेस जर तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळत नाही, कारण आपण बाधित असतो. म्हणून कुठलीही सेवा किंवा उपाय करत असताना आपल्याला शरीर स्वच्छ करणं, शुद्ध करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, पुन्हा एकदा सांगते, आजच्या दिवशी प्रदोष समयाच्या स्नानाला एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाला वर्जून सांगेन की या काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या वस्तू घालून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही ज्या पुढच्या सेवा, विधी किंवा जे नैवेद्य बनवणार असाल, जे काही करणार असाल ते तुम्हाला करायचं आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.